भाऊबीजेच्या दिवशी आम्ही सकाळी-सकाळी असं ओवाळून घेतलं मी दादाला आणि बाकीचे भाऊ माझे संध्याकाळी येणार होते. तर मला दुपारचा टाईम होता, तर मी स्वराजच्या दीदीकडे सुद्धा जाणार होती. पुढे तुम्हाला दिसेलच. संध्याकाळी माझ्या मावस बहिणींसोबत छानपैकी दिवाळी सेलिब्रेट केली आणि दुसऱ्या दिवशी स्वराजची मामाची आईसुद्धा मुंबईवरून दुपारपर्यंत आली होती. तीसुद्धा माझ्या मामाकडे गेली होती माझी मम्मी आणि त्यांनीसुद्धा तिकडे भाऊबीज खूप छान अशी सेलिब्रेट केली आणि तुमचीसुद्धा दिवाळी छान अशी तुम्ही सेलिब्रेट केलीच असेल आणि पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. तुमच्या इकडे सुद्धा पाऊस आहे का? कमेंट करायला विसरू नका आणि माझे ब्लॉग तुम्हाला पाहायला कसे वाटतात ते पण सांगा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अजून तुम्हाला कोणते आणि कसे ब्लॉग पाहायला आवडतील ते सुद्धा मला सुचवत जा. मुंबईचा व्हिडिओ माझ्या मम्मीने आणला होता काढून, तर तो सुद्धा मी ह्यामध्ये टाकला. आता पाहिलंच असेल, आजी आजोबा आणि 2 मावश्या होत्या माझ्या. स्वराजच्या दीदीने सुद्धा त्याला छानपैकी औक्षण केलं आणि त्याच्या दीदीने सुद्धा त्याला टेडी असा गिफ्ट केला आणि स्वराजने त्या दीदीला फ्रॉक दिलाय आणि मस्तपैकी फ्रॉक आहे आमच्या गुड्डूचा. तिथे ठेवला होता, तुम्ही आत्ता पाहिलाच असेल, मी दाखवेल कधीतरी. आणि कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करायला विसरू नका. चला बाय बाय.